सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचा भारतीय सैनिकाने दिला विद्यार्थ्यांना धडा। भारतीय सैनिकाने शाळेला केलं मार्गदर्शन। इंग्लिश शाळेत विजय दिवस साजरा। भारतीय सैनिक होऊन देशाची सेवा करा। प्रत्येकाने सैनिकाचं जीवन समजून घ्यावं। देशाची सेवा झाल्यावर शासकीय नोकरी प्राधान्याने मिळते। मुलांनो, भारतीय सैनिक बनून देशाची सेवा करा। भारतीय सैनिक हा देशासाठी घर परिवार सोडतो, पण भारतीय सैनिक परिवाराचा देशाचा अभिमान असतो, असे प्रतिपादन भारतीय सैनिक घनश्याम वैरागडे यांनी नेर येथील दी इंग्लिश हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना केलंय। ते विजय दिवसानिमित्त आयोजित आर्मी मॅन बना या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी भारतीय सैनिकांची दिनचर्या व कार्यप्रणाली याबाबत मार्गदर्शन केलं। घनश्याम वैरागडे यांनी बेळगाव, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पुंज, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लेह लडाख, सुरतगड, राजस्थान येथे दिलेल्या सेवेचा अनुभव त्यांनी सांगितलाय। या मार्गदर्शनानं विद्यार्थी रोमांचित झाले। यावेळी शाळेचे प्राचार्य गजानन उईके, MM दुधे, KB राठोड, AB पठाडे, SR गुलाने, SP कनाके, JB बिहार, SM ताजने, SN गावंडे, AN नरवडे, PI मिसाळ, NS चिचोरकर, PB बुंदे, आनंद हिरुळकर, NG लोखंडे, AA दुधे, SK अक्कलबार आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। माझे नाव घनश्याम वैरागडे, मी भारतीय सेनेमध्ये आहे आणि आपणा सर्वांना मोटिवेशन करण्यासाठी या द इंग्लिश स्कूलमध्ये आलेलो आहे। आपण सर्वांनी मनापासून जर प्रयत्न केले तर भारतीय सैन्यात सुद्धा भरती होऊ शकतो। आणि त्याचे फायदे काय? फायदे आता अग्निवीर भरती होत आहे, त्यांची 4 वर्ष सर्व्हिस आहे। जर तिकडून वापस आल्यानंतर त्यांना माजी सैनिकाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जागा असतात, ते त्या ठिकाणी लागू शकतात। आणि वरून फॅसिलिटी आपल्याला कॅन्टीनच्या सुविधा मिळतात, त्यामध्ये 40% सूट मिळतो आणि राहण्यासाठी सुविधा, जेवणाची सुविधा हे सर्व फ्रीमध्ये मिळतात। म्हणून मी सर्वांना सांगतो की सर्वांनी आर्मीमध्ये येण्याचे प्रयत्न करावे आणि प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नसते। म्हणून वो बोलते हैं ना, लहरों को देखकर नदियाँ पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ऐसी अपनी कहानी है, इसलिए सभी को आह्वान करता हूँ कि सभी फौज में आने की कोशिश करें। धन्यवाद। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी निलेश वंजारी, नेर, यवतमाळ। लोकनायक न्यूज